जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी या भावना व्यक्त करीत मुंबईमधील 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुणे पोलीस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली। शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या साथीने मानवंदना देत त्यांच्या हौतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम केला। पोलिसांसह 6000 शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। मुंबईमध्ये 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, पोलीस उपायुक्त आर राजा, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे सीए जनार्दन रणदिवे, राजाभाऊ कदम, डॉक्टर मिलिंद भोई, प्रताप निकम, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष पराग शिंदे, अमर लांडे, उमेश कांबळे, सचिन ससाने, विक्रांत मोहिते, राजाभाऊ महाडिक, भूमी पंडित, वैष्णवी सासने आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले। विद्यार्थ्यांचे खाऊची व्यवस्था पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने करण्यात आली होती। चित्रकला स्पर्धा 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली। पराग काळकर, रंजन शर्मा यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला। स्पर्धेचे परीक्षण गिरीश चरवड, संदीप गायकवाड, नितीन होले, समीर धर्माधिकारी, रुपेश पवार यांनी केले। तर यावेळी भारतीय विद्यापीठ अभिमत कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षणासाठी सहाय्य केले। नमस्कार। पुणे शहर पोलीस आणि सेवा मित्र मंडळाच्या वतीने 26/11ला जो मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्या पोलीस जे शहीद झाले, अधिकारी शहीद झाले, त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सारसबाग येथे या ठिकाणी भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं। तसेच पोलीस मानवंदना या ठिकाणी असते। सकाळी 8:30 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आपण बघताय की खूप मोठ्या संख्येने पुणे शहरातील हे सगळे शाळा सहभागी असतात। टोटल 5 गट असतात। 1ली ते 2री, 2री ते 3री ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि खुला गट या 5ही गटात स्पर्धा मोठ्या प्रमाणात असते आणि जवळजवळ आत्ता 6000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे। या मुलांना सहभागाचं प्रमाणपत्र दिलं जातं। नंतर ह्याच ठिकाणी बक्षीस समारंभ होतो। जे पुणे शहरातले निरनिराळे परीक्षक आहेत, खटवकर असतील, गिरीश चरवड असतील, मनोहर देसाई असतील, नितीन होले असेल, संदीप गायकवाड असेल, असे मान्यवर परीक्षक या ठिकाणी असतात आणि त्यांचं परीक्षण होऊन पोलीस खात्याचे अधिकारी, मान्यवर स्थानिक आमदार यांच्या हस्ते हा बक्षीस समारंभ आणि हा कार्यक्रमाचं संयोजन होत असतं। यात पर्यावरण, वाहतूक समस्या आणि देशभक्ती अशा ह्या 3 प्रमुख विषय असतात आणि त्यांच्या अंतर्गत वेगवेगळे विषय दिले जातात। प्रत्येक गटाला विषय वेगळा असतो। 1ली ते 2री आणि 3री ते 4थी यांना रंगभरण असतं, चित्र काढून दिलेलं असतं, त्याच्यावर त्यांनी रंग भरायचे असतात आणि बाकी वरच्या गटाला जे विषय दिले त्या विषयावर त्यांनी चित्र काढायचं असतं।